मंडळी, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा म्हणजेच 3 जुलैचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, आज सगळ्यांनी हसायला तयार राहायचंय बरं का. पोट धरून असणार आहात तुम्ही सगळे, कारण आजचा एपिसोड लय मजेशीर आहे. खूपच भारी दाखवलाय त्यांनी आजचा भाग. सुरुवातीला आपण बघतोय की अवनी छान सडा टाकते, मस्त रांगोळी वगैरे काढते, विचारते त्या यशदादाला रांगोळी आहे का दादा घरामध्ये. मग तिने छान सुंदर रांगोळी काढली आहे बरं का. तिचं ड्रॉइंग सुंदर आहे. धन्या अवनीला रांगोळी आणून देतो आणि यशदादा आता ते डब्बा उघडून वगैरे देतो. मग अवनीने सुंदर रांगोळी काढली आहे बरं का प्रेक्षकांनो. त्यावर धन्या म्हणतो, मला वाटलंच होतं वहिनी तुमची ड्रॉइंग छान असणार, वहिनी आर्किटेक्चर आहे ना. त्यावर आता त्याला अवनी म्हणते, अरे आर्किटेक्चर नसतं, ते आर्किटेक्ट असतं. मग अवनीने छान असं चाळणीने वगैरे मस्त सुंदर डिझाईन काढली आहे बरं का प्रेक्षकांनो, जी तुम्हाला आजच्या एपिसोडमध्ये बघायला मिळणार आहे. धन्या म्हणतो, मस्त झाली आहे रांगोळी, सुरेख झाली आहे. यशादादा पण कौतुक करतो. मग ही अवनी म्हणते, चला आता पूजेची तयारी करूयात. अवनीने रांगोळी काढली आणि पूजेची तयारी करायला लागते आणि तिने छान असं ताट वगैरे घेतले आता पूजेसाठी. आता हे तिघं आले बघा, खूप मजा येणार आहे तुम्हाला, आता हसायला येणार आहे. अवनी आता सगळ्यांना म्हणते, व्हेरी गुड, आंघोळ करून आलात ना सगळे, चला आता पूजा करूयात. अवनी पूजेच्या तिथे म्हणजे देवघरासमोर येते आणि बघते तर काय, देवघराला प्रचंड धूळ लागलेली असते, जाळं असतं, जळमटं असतात. यांनी कधी देवाची पूजा केलेलीच नसते. अवनीला देवाची ती अवस्था बघून जरा वाईट वाटतं, पण ती या सगळ्यांना कामाला लावते बरं का मंडळी. अवनी म्हणते, काय आहे हे सगळं. राजा म्हणतो, काय आहे, देवघर आहे हे. अवनी म्हणते, ते दिसतंय मला, पण काय अवस्था करून ठेवली आहे देवाची. तुम्ही देवाला रोज आंघोळ नाही घालत का. आता ते लगेच राजा म्हणतो, सॉरी, नाही घालत आम्ही आंघोळ. मग अवनी आता त्यावरचं सगळं निर्माल्य व्यवस्थित काढत असते बरं का, आणि ते देवघर स्वच्छ आणि चकाचक करते अवनी. शेवटी प्रेक्षकांनो, घरामधले देव असे छान प्रसन्न, स्वच्छ, सुंदर असले ना की घरातही वातावरण प्रसन्न राहतं बरं का. आता इकडे धन्या हळूहळू म्हणत असतो या दोघा तिघाच्या कानात, इथं आपल्या आंघोळीचाच पत्ता नाही, आणि देवाला कधी आंघोळ घालणार आहे आपण. तो पाण्या म्हणत असतो, बापरे, रोज एवढ्या सकाळी उठायचं म्हणजे आता अवघडच आहे. अशी कुजबुजत असतात बरं का सगळे एकमेकांच्या कानात. मग अवनीचं लक्ष जातं बरं का त्यांच्याकडे. मग लगेच हे सगळेजण म्हणतात, सॉरी सॉरी देवा, सॉरी बरं का, तुला आंघोळ नाही घातली आम्ही. अवनीने आता ते सगळे देव अवनी आता या सगळ्यांकडे देते बरं का ते देव साफसूफ करायला. आता अवनी त्यांना म्हणत असते, काय हे, कमीत कमी देव तरी व्यवस्थित ठेवत जा, साफसूफ ठेवत जा. आता राजा म्हणतो, हा ठेवत जाऊ आम्ही साफसूफ, आणा इकडे आण. राजा म्हणतो अवनीला, आणा इकडे, तो कचरा मी बाहेर नेऊन टाकतो. अवनी चिडते आणि म्हणते, कचरा नको म्हणू त्याला, निर्माल्य आहे ते, विसर्जित करावं लागतं, ते असं टाकून नसतात देत. राजाला काही माहिती नाही, हे पुन्हा हात जोडून सॉरी सॉरी म्हणत असतात बरं का. आणि हा राजा म्हणतो, सॉरी देवा, असं मी बोललो. अवनीने आता ते प्रत्येक गोष्ट असं व्यवस्थित आवरून सावरून स्वच्छ केली आहे. खूप वेळ दाखवलंय त्यांनी ते. मग अवनी म्हणते, ए धनू, बाहेरच्या झाडाची फुलं आणशील का. आता धनेश म्हणतो, हो 0 मिनिटात येतो वहिनी. धन्या बाहेर जातो बरं का आता फुलं आणायला. आणि त्या आत्याच्या झाडाची फुलं तोडून येतो. पण मजा येते बघा ते फुलं तोडताना. आधी तो त्याच्या अंगणात जातो आणि बघतो तर काय, अरे अंगणात तर सगळी पांढरी फुलं असतात. आता तो गाणं पण म्हणत असतो बरं का, फुलं घ्यायची फुलं, वहिनीसाठी फुलं, अरे सापडली, नको, वहिनीला पांढरी फुलं नको, रंगीतच फुलं देऊ वहिनीला. पण कुठून आणू रंगीत फुलं. इकडे तिकडे बघतो आणि त्याच्या आत्याच्या अंगणात त्याला ती रंगीबेरंगी गुलाबाची फुलं दिसतात. अवनी आता राजाला म्हणते, इकडे हे देव ठेवले मी, तुम्ही स्वच्छ धुवा बरं. आता यशा म्हणतो, आणा इकडे, मी धुवून काढतो ते देव. अवनी म्हणते, दादा तुम्ही प्रसादाचा शिरा करा बरं, तुम्ही नका देव धुत बसू. हे दोघं आहेत ना, हे दोघे करतील. पाना आणि राजा दोघे जण आता देव धुतात बरं का. मजा येते देव धुताना त्यांची. अरे आजचा एपिसोड ना एकदम असं मन खुश करणार आहे बरं का प्रेक्षकांनो. अवनीने आता ते सगळे देव दिले त्यांच्या हातात. यशोदा म्हणतो, मी करतो प्रसादाचं करतो. इकडे आला ना धन्या ते गुलाबाचे फुलं तोडायला. तेवढ्यात त्याची ती आत्या आहे ना, ती खाष्टा आत्या, ती बाहेर येऊन त्या गुलाबाच्या फुलाकडेच बघत असते बरं का. धन्या आता त्या तुळशी वृंदावनाच्या आड लपतो आत्या जाऊस्तोवर. आत्या गेली की हा त्या झाडाच्या जवळ येतो बरं का प्रेक्षकांनो. इकडे बघा, हा पाण्या ते देव असे खसा घासत असतो. राजा त्याला म्हणत असतो, ओय ओय, अरे ते देव आहे बाबा, ते गाडीचं काही स्पार्क प्लग वगैरे नाहीये, प्रेमानं घासते जरा. पाण्या म्हणतो, अय राजा, तू तुझं काम कर, मला नको शिकू. राजा म्हणतो, राजा दादा म्हणायचा वहिनी समोर, लक्षात ठेव,
ए निगेटिव्ह माणसा, तुला पॉझिटिव्ह दिसतच नाही ना कधी. पाण्या म्हणत असतो, ए कशाला डिस्टर्ब करून राहिलं रे, अरे कर ना तुझं काम राजा. राजा म्हणतो, प्रेमानं काम कर, एवढंच सांगतोय ना मी तुला. पाण्या म्हणतो, मला नाही शिकायचं तुझ्याकडून, कशाला उगाचच मला सांगतो. आता अवनी त्या दोघांकडे रागाने बघते, काय चाललंय तुमचं, का भांडताय दोघे जण, काय चाललंय तुम्हा दोघांचं, पूजेचं काम आहे ते, श्रद्धेनं करावं लागतं. मग यशादा पण ओरडतो आणि म्हणतो, कळलं का काय म्हणते वहिनी, पूजेचं काम आहे श्रद्धेनं करा. दोघे जण आता चुपचाप ते देव घासत बसतात बर का. राजा पुन्हा एकदा पाण्याला म्हणतो, ऐकलं का पाण्या, पूजेचं काम आहे बरं का, श्रद्धेनं करायचं. पाण्या म्हणतो, नेमकं काम पूजेचं आहे का श्रद्धेचं आहे? त्यावर राजा म्हणतो, अरे त्यांचं काम आपण करतोय, मग ह्या काय करणार. अवनी या दोघांचं बोलणं ऐकते बरं का. आणि राजाकडे पुन्हा रागाने बघायला लागते. मग यशादा येतो आणि म्हणतो, ए आवाज नका करू, चटका दिल बरं का. अवनी इथे देवघर स्वच्छ करत असते आणि हे दोघे बसून तिथे देव घासताय आणि तिथे यशादादा प्रसाद करतोय. आता इकडे बघा, फुलं चोरताना कशी गंमत झाली आहे धन्याची. धन्या आपला हळूहळू असा चोर पावलाने, दबक्या पावलाने त्या गुलाबाच्या झाडाजवळ येतो बरं का, त्या रोपाजवळ येतो. आता तो गुलाबाची फुलं तोडणार, तेवढ्यात नमी येते आतून आणि म्हणतो, अय फुलचोऱ्या, काय करू राहिलं रे. धन्या नमीला पाहतो आणि पुन्हा तुळशी वृंदावनाच्या मागे जाऊन लपतो. नमी म्हणते, काय रे झिपऱ्या, तुला कशाला पाहिजे रे फुलं. धन्या म्हणतो, ए नमे हळू बोल, तुझी माय आत्ताच आतमध्ये गेलीये, ती ओरडली तू तर ती बाहेर येईल ना. मग नमी म्हणते, तुला फुलं कशाला पाहिजे ते सांग. धन्या म्हणतो, त्यांना हवी आहेत. नमी म्हणते, अरे बाप रे धन्या, तुझं वय काय, तू करतो काय, काय तुम्ही सगळे लहान भाऊ यशासाठी थांबायलाच तयार नाहीये. त्या राजाचं लग्न झालंय, तुझं नाही होऊ देणार धन्या मी आमच्या आधी लग्न. ए कॉलेजला असतानाच लग्न करतो काय तू, थांब तुझं नावच सांगते यशाला. आता नमी जाणार यशाकडे, तेवढ्यात धन्या म्हणते, ए येडे थांब जरा, अगे कोणाला नाही, वहिनीला हवी आहे फुलं. नमी म्हणते, वहिनीसाठी. धन्या म्हणतो, अरे हो वहिनी पूजा करते घरात आपल्या, अगं धांगटाच्या घरात पूजा उरायली. नमी म्हणते, काय सांगतो काय. धन्या म्हणतो, म्हणून तर मी इथं आलो होतो ना फुलं घ्यायला. नमी म्हणते, थांब थांब, वहिनीला पाहिजे का फुलं, थांब. मग नमी येते बरं का आणि ती स्वतःच ते सगळे फुलं तोडून या धन्याला देते. सगळी फुलं ती तोडते आणि धन्याजवळ देत म्हणते, हे घे धन्या, सगळी फुलं घेऊन जा, अरे मम्मी यायच्या आज, तू पळ लवकर, पळ इथून. नमी आता धन्याला पळवते आणि ती घरात शिरणार, तेवढ्यात तिची आई येते ना बाहेर आणि लगेच नमी म्हणते, ए आई मला भूक लागली ग, नाश्ता काय केलाय तू. आता लगेच तिच्या आईचं लक्ष जातं बरं का त्या गुलाबाच्या कलमेकडे आणि ती बघते तर काय, त्याला एक पण फुल नसतं. आता तिच्या डोक्यात टेन्शन आलं ना, ती विचार करते, अरे ही फुलं कुठे गेली. आणि ती आवाज येते, ए नमे बाहेर ये गा. नमी म्हणते, काय झालं. आता ती विचारते तिची आई तिला, काय ग नमे, झाडाची फुलं कुठे गेली. नमी म्हणते, कुठे फुलं. आता तिची आई म्हणते, अगं इथं गुलाबाची फुलं होती ना लागलेली मगाशी. नमी म्हणते, आत्ता इथं होती फुलं, नाही नाही मला तर काही दिसली नाही. अगं आत्ता नव्हती, परवा होती ती फुलं, अगं सुकली आणि संपली ना. ए मम्मी, परवाची फुलं तुला आज दिसून राहिले काय. अगं बरी आहेस ना तू, डॉक्टरकडे जाऊयात का. त्यावर तिची आई म्हणते, गप्प बस ना मे, तू काही बोल नको बाई, तुझ्या नादात ना माझ्या काय बी ध्यानात नाही राहू राहिलं, येड्यासारखं झालं मला. असं म्हणून ती घरात चालली जाते. पण नमी खुश असते बरं का, ती विचार करत असते, माझं लग्न ज्या घरी होणार आहे ना तिकडेच गेली आहेत तुझी फुलं. नमी खूप खुश असते. आता बघा इकडे धन्याने झेंडूच्या फुलाचा हार पण आणलाय बरं का प्रेक्षकांनो. आजचा एपिसोड पूर्ण ऐका, तुम्हाला खूप मजा येणार आहे, मस्त दाखवलाय त्यांनी. आणि मंडळी, आपल्या या एपिसोडला लाईक करायला आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. प्रत्येकाने आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी रिव्ह्यू दिला की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर दिसेल. धन्याने झेंडूच्या फुलाचा हार आणला तेव्हा अवनीला आश्चर्यच वाटतं. ती म्हणते, अरे वा, अरे तू फुलांचा हार कधी केलास. धन्या म्हणतो, हे काय मगाशीच येता येता आपल्या अंगणातली झेंडूची फुलं दिसली मला, मग मी हारच बनवून घेऊन आलो. त्यावर आता अवनी म्हणते, अरे वा, तुला गुलाबाची फुलं पण मिळाली. धनेश आता यशाकडे बघतो आणि म्हणतो, हा. यशादादाकडे बघून म्हणतो, नमीची कृपा, दुसरं काय. आता मस्तपैकी ते देवघर सजलेलं आहे बरं का. यशादाने प्रसाद पण केलाय. अवनी आता नैवेद्यासाठी तो प्रसाद देवघराजवळ ठेवते. हे सगळे पोरं आता हात जोडतात बरं का. आणि आता आरतीला सुरुवात होते. म्हणजे पाण्या आणि धन्याने हात नव्हते जोडले, तेव्हा यशादाने डोळे वाटारून त्यांना हात जोडायला लावले. आणि आता अवनी मस्त आरती करते. आधी नैवेद्य दाखवते आणि मग म्हणते, मी आरती करते, हां आरती म्हणूयात ना. अवनी आता त्या सगळ्यांना म्हणत असते, चला आरतीला सुरुवात करूया. आता सगळेजण हो हो म्हणतात बरं का. नुसतं
आता ती नावनी म्हणते, "तुम्हा सगळ्यांना आरती पाठ आहे ना?" आता पाण्या नाही म्हणतो, धन्या नाही म्हणतो, यशोदा हो म्हणतो, राजा हो म्हणतो. आता त्यांचं हो नाही उत्तर ऐकून मजा येते बरं का प्रेक्षकांनो. राजा म्हणतो, तसं अर्धी-अर्धी पाठ आहे आम्हाला आरती. रोज नाही म्हणत आम्ही, त्यामुळे ते मधले-मधले शब्द आम्हाला लक्षात राहत नाही. तुम्ही म्हणा, आम्ही फॉलो करतो तुम्हाला, फॉलो करतो." मग आता यशोदा म्हणतो, "हो, चालेल, चालेल." मग अवनी म्हणते, "म्हणा माझ्या मागे म्हणा." चला सुरुवात करते. आता घंटी वाजवते ती, सॉरी घंटी ती धन्याकडे देते आणि आरतीला सुरुवात करते. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची ही आरती झाली आहे. अवनीच्या मागे मागे राजा आरती म्हणत असतो बरं का प्रेक्षकांनो, आणि आरती करताना तो सारखा अवनीकडे बघत असतो. आता यशोदाचं लक्ष जातं बरं का, पाण्या लागली खुणवत असतो धन्याला, पाय पाय कसा पाहतोय राजा तिच्याकडे. आणि यशोदाचं लक्ष गेल्यावर यशोदा त्याला खुणवतो, "ऐ बघू नको" म्हणून. हे सगळं त्यांनी आरती होईपर्यंत दाखवलंय. देवघर किती छान आणि प्रसन्न दिसतंय प्रेक्षकांनो. बघा तर, सकाळी सकाळी असे एपिसोड बघायला मिळाले ना की दिवस कसा खुश होऊन जातो. त्यातनं आज चतुर्थी आहे म्हटल्यावर मस्तच वाटतंय बरं का मंडळी. तुम्हा सगळ्यांना आज चतुर्थीच्या शुभेच्छा बरं का. आता अवनीने आरती झाल्यावर सगळ्यांना आरती दिली आहे. धांगटाच्या घरची ही पहिली शुक्रवारची सकाळ अवनीने प्रसन्न केली आहे बरं का. आता तिने राजाच्या हातात ते आरतीचं ताट दिलंय आणि राजाने ते आरतीचं ताट सगळ्या घरात फिरवलंय. असं आरती देतात ना तसं. आता ताट घरात फिरवून आणतो तो आणि राजाला विचारते अवनी, "हे काय केलं तू राजा?" राजा म्हणतो, "मी पूर्ण घरालाच आरती दिली ना. काय आहे ना, आमची आई गेल्यापासून पहिल्यांदाच आमच्या घरी अशी आरती वगैरे झाली ना, खूप प्रसन्न असतात बरं का ही सगळी पोरं." राजा म्हणत असतो, खुश होऊन, "हा आशीर्वाद आता घराला पण द्यावा लागेल ना." यशादादा पण म्हणतो, "हो ना, किती दिवसानं पूजा केली ना आपण आपल्या घरात." पाण्या म्हणतो, "अरे यशादादा, खूप दिवसांनी नाही, लई महिन्यांनी, खरं तर वर्षांनी पूजा केली म्हण." धन्या म्हणतो, "मला तर असं वाटून राहिलंय की आपल्या घरात सणच आहे एखादा." धन्या म्हणतो, "ए वहिनी, हे सगळं तुझ्यामुळे ग. दिवसाची एवढी चांगली सुरुवात मी आतापर्यंत कधीच बघितली नव्हती ग." तो खूप इमोशनल होऊन अवनीला हे सगळं बोलत असतो बरं का, आणि म्हणत असतो, "असं वाटून राहिलं की आपलं घर पण खूप हसतंय." अवनी म्हणते, "बरं घ्या, आता प्रसाद घ्या सगळ्यांनी." अवनी आता यशाने केलेला प्रसाद सगळ्यांना वाटते. सगळं बिचारा यशादाच करतो, अवनी काही करत नाही. पण घर प्रसन्न ठेवायचं काम मात्र नक्की करते. यशोदा म्हणतो, "आणा इकडे, मी देतो तुम्हाला प्रसाद." आता या सगळ्यांनी शिऱ्याचा आस्वाद घेतलाय बरं का. अवनी म्हणते पुढे, "तुम्हा सगळ्यांसाठी ना अजून एक सरप्राईज आहे." आता हे सगळे खूप उत्साहित होतात आणि विचारतात, "काय काय सरप्राईज आहे?" अवनी म्हणते, "मी तुम्हा सगळ्यांसाठी चहा बनवणार." आता जास्ती मजा आहे बरं का मंडळी. अरे आजच्या रिव्ह्यूला लाईक करूनच टाका. अवनी म्हणत असते, "मी तुम्हा सगळ्यांसाठी चहा बनवणार." आता धन्या लागली उड्या मारायला लागतो, "अरे वहिनी चहा बनवणार रे, चहा बनवणार रे." राजा पण खुश झालाय बरं का. यशोदा म्हणतो, "अरे नाही नाही, तुम्ही कशाला चहा बनवताय, मी बनवतो ना सगळ्यांसाठी चहा." अवनी म्हणते, "यशोदा, तुम्ही बनवता ना नेहमी सगळ्यांसाठी चहा, आता मला बनवू द्या ना." पण प्रेक्षकांनो, अवनीला चहाच करता येत नाही. आता यांना कळतं बरं का. धन्या म्हणतो, "अरे त्यांच्या घरी त्या रोज चहा करत असतील ना यशोदा, त्यांना करू दे ना." अवनी म्हणते, "नाही, माझ्या घरी मी नाही चहा बनवत, आज मी पहिल्यांदा चहा बनवणार आहे." हे बोलल्या बोलल्या आता हे सगळ्यांची तोंड उतरली ना. म्हणजे आता यांच्यावर प्रयोग होणार आहे बरं का मंडळी चहाचा. राजा म्हणत असतो, "जाऊ द्या ना मग, कशाला करताय चहा?" पाण्याला पण टेन्शन आलं बरं का. आता धन्याही लागली खाणाखुणा करायला लागतो याला. म्हणजे यांचा चहा फसणार मंडळी, आणि तो फसतोच बरं का. आता ही अवनी म्हणते, "अरे मी करते ना ट्राय, मला करू द्या ना चहा, प्लीज प्लीज." "नाही म्हणजे तुमच्या एवढा भारी नाही बनणार माझा चहा यशोदा, पण मी चांगला करते चहा, प्रयत्न करते मी, नक्की नक्की." आता अवनीने लगेच तिचे केस बांधले, तिची ओढणी बांधली आणि लागली चहा करायला. पण तिने सुरुवात कशी केली माहितीये का? ती म्हणते कशी या सगळ्यांना, "आता ना तुम्ही सगळे माझ्या हातचा चहा पिऊनच बघा." आता ती किचनमध्ये जाते. सॉरी प्रेक्षकांना, मला हसायला कंट्रोल नाही होते. किचनमध्ये गेल्यावर तिने सगळ्यात आधी चहा करायला कुकर घेतलाय. अवनी स्वयंपाकघरात जाते आणि तो कुकर उचलते. यशादादा म्हणत असतो, "अहो ऐका ना, मी काय म्हणतोय जरा." अवनी म्हणते, "थांबा यशादादा, तुम्ही बघाच आता कसा चहा होतो माझ्या हातचा." यशादा म्हणतो, "अहो ते आपल्याला चहा करायचा आहे ना, आपल्याला भात नाही लावायचा आहे ना, म्हणजे कुकर नका घेऊ असं म्हणायचं होतं मला."
मग अवनीला तिची चूक लक्षात येते बरं का. मग ती म्हणते, "ओके, बरं, बरं." आणि ती मग पातेलं घेते बरं का आणि मग ते पातेलं राजा देतो तिच्या हातात. ही सगळी जण मिळून तिला अजून बावळं करतात बरं का मंडळी. आता ती पाणी टाकणार असते त्यात, तेव्हा धन्या मध्येच ओरडतो, "वहिनी, वहिनी पाणी टाका आधी." यशोदा म्हणतो, "नाही, नाही, आधी गॅस लावा." मग अवनी गॅस पेटवते आणि म्हणते, "हां, पाणी कुठे पाणी?" मग आता राजाने पाणी दिलंय बरं का तिच्या हातात जग भरून आणि तो अख्खा जग तिने ओतला त्या पातेल्यात. राजा म्हणतो, "अर्र! पाणी जास्त झालं ना." अरे पाण्या म्हणतो, "जाऊ दे रे राजा, होऊ दे ना पाणी जास्त. नंतर दूध टाकू आपण, मॅच करून टाकू." मग अवनी म्हणते, "साखर कुठे?" सापडली तिला साखर बरं का. धन्या म्हणतो, "2 चमचे टाका वहिनी." मग राजा म्हणतो, "नाही रे, तो चमचा मोठा आहे, 1.5 चमचा टाका." पाण्या म्हणतो, "अरे टाकू दे त्यांना साखर, नंतर करू ना ॲडजस्ट." यशोदा म्हणत असतो, "हां, हां, करा, करा, तुम्ही चहा करा." मग आता ती चहापत्ती टाकायची ना, तिने अख्खा डब्बा ओतलाय त्याच्यात. मग तो राजा ओरडतो, "अर्र!" पुन्हा अवनी म्हणते, "सॉरी, सॉरी, जास्ती झाली का चहापत्ती?" धन्या म्हणतो, "नाही, नाही वहिनी, चहा कडक होणार, काही टेन्शन नाही." राजा म्हणतो, "अरे आलं टाका ना त्याच्यात चहात." पाण्या म्हणतो, "नको, आलं नको, त्याचा काढा होईल ना, आपण करू ना मॅच, नंतर करू." राजा म्हणतो, "अरे अद्रक आणि आलं एकच असतंय." पाण्या म्हणत असतो, "आलं टाका ना आलं." म्हणून हा राजा म्हणतो, "अरे अद्रक आणि आलं एकच असतंय बाबा." ते पण माहित नाही या पोरांना. पाण्या म्हणतो, "काय रे धन्या, आलं आणि अद्रक एकच असतं?" राजा म्हणतो, "अरे, अरे बाबा एकच असतं." यशोदा म्हणतो, "अरे जाय ना, अद्रक आण ना, जाय ना." आता पाण्यानं अद्रक आणून दिली बरं का. आता धन्या म्हणतो कसा, "वहिनी गवती चहा पण टाका." "वहिनी मी काय म्हणतो, दूध टाका बरं तुम्ही आधी." आता हे सगळेचे सगळे तिला बावळं करायला लागतात. पाण्या म्हणतो, "नाही, नाही, थांबा, थांबा, मी तुम्हाला अद्रक कुटून देतो." राजा म्हणतो, "अरे थांबा, तुम्ही दूध टाका आधी." अवनी आता चिडते बरं का या सगळ्यांवर आणि म्हणते, "गप्प बसा, चूप बसा." मग सगळे चिडी चूप बसतात. अवनी म्हणते, "चला निघा, निघा बरं तुम्ही सगळेजण इथून बाहेर." यशोदा म्हणतो, "चला आता नीट निघायचं बरं का." अवनी आता यशोदाला पण बाहेर काढते आणि म्हणते, "कोणीच थांबू नका इथे, जा सगळेजण बाहेर." आता यशोदा पण बाहेर जात असतो बरं का. राजा म्हणत असतो, "चांगला बनवा चहा." अवनी म्हणत असते, "यशोदा, ते दूध कधी टाकायचं चहात?" यशोदा म्हणतो, "शेवटी घाला बरं का." असं म्हणून तो बाहेर जातो बरं का. आता यांची चर्चा बघा बाहेर कशी रंगते. अवनीने केलाय बाई कसा बसा चहा तो, पण तो प्रचंड कडू झालेला असतो बरं का प्रेक्षकांनो. यांची मजा येते सगळ्यांची. आता हा धन्या वाकून वाकून पाहत असतो, झाला का नाही चहा, झाला का नाही चहा. आणि राजाला म्हणत असतो, "ए ए राजा, इकडे ये, इकडे ये." "काय रे, त्यांना चहा पण नाही शिकवलं का रे त्यांच्या घरच्यांनी?" राजा म्हणतो, "ए चले धन्या, तुला काय माहिती, त्या गोल्ड मेडलिस्ट आहेत आणि हे असं काय चहा करत बसतील का, त्यांचं शिक्षण झालं असतं का, घरकाम शिकले असतं तर." पाण्या म्हणतो, "अरे काय रे राजा, चहा करणं म्हणजे बेसिक आहे ना रे." राजा म्हणतो, "बेसिक आहे रे, आपल्यासारख्या लोकांसाठी बेसिक आहे ते. त्या श्रीमंत आहे रे, त्यांच्या घरी 10 लोक आहे नोकर, कसं काय ते चहा बिया करतील, त्यांना काही करायचं काम पडलं नाही ना चहा बिया." धन्या म्हणत असतो, "हा बरोबर आहे म्हणा तुझं." राजा म्हणतो, "अरे स्मार्ट आहे त्या, एक नंबर, चांगला करणार बघ चहा त्या." तर लगेच पाण्या म्हणतो, "नाही, त्यांची हुशारी बघून वाटते राजा, त्या भविष्यात चहा नक्की चांगलं करतील, पण ते दूध जरा जास्त कमी होऊ नये म्हणजे झालं." यशोदा म्हणतो, "हां, मला पण असंच वाटू राहिलं." तेवढं अवनी येते बरं का आता चहा घेऊन. सगळे उत्सुक असतात चहा पिण्यासाठी. पण आता त्या एक घोट पिल्या पिल्या तो चहा प्रचंड कडू झालेला असतो, पण तरी पितात बिचारे. आता अवनी विचारते त्यांना, "चहा कसा झालाय?" त्यावर राजा म्हणतो, "एक नंबर." पाण्या म्हणतो, गेल्या 10 वर्षात आमच्या घरी असा चहा कधीच झाला नव्हता हो, खरंच छान झाला, खूप मस्त झाला चहा." अवनी म्हणते, "अरे मी रांगोळीवर हळदी कुंकू व्हायचं विसरले, मी आलेच हां." आता अवनी निघून जाते ना, तेव्हा त्या पाण्याला वाटतं चहा फेकून द्यावा. तो राजाची कशी मजा घेतो बघा प्रेक्षकांनो. आता तो चहा ठेवतो तिथे आणि म्हणतो, "हे राजा, अरे काय चहा आहे का काय अरे कारल्याचा ज्यूस चांगला लागतो रे याच्यापेक्षा." राजा म्हणतो, "मला ना त्यांच्या हातचं कारल्याचं ज्यूस पण गोडच लागेल." आता धन्या म्हणतो, "असं आहे का, मग धर धर, हा चहा पण तूच पी." राजा पचतो ना, तो म्हणतो, "नाही नाही रे, मी सहज गंमत केली." मग लगेच पाण्या म्हणतो, "धर धर, माझा पण चहा तूच पी, घे घे, तुला गोड लागतोय ना, घे." आता हे दोघं मिळून त्याच्या तोंडाला तो कप लावत असतात आणि बळजबरी त्याला चहा पाजत असतात बरं का अवनीच्या हातचा. यशोदा म्हणत असतो, "ए चुप बसा रे, गपगुमान प्या तो चहा. प्रेमानं केलंय ना त्यांनी काहीतरी, पहिल्यांदा घरात आपल्या ते घरच्या लक्ष्मीचा आशीर्वाद द्या. चला प्या चुपचाप." बरं आता ते अण्णा आले ना, त्या अण्णांनी रांगोळी पाहिली दाराबाहेर आणि ते बघतच राहतात रांगोळी. तेवढ्यात अवनी येते बाहेर बरं का आणि म्हणते, "अण्णा आलात तुम्ही?" अण्णा म्हणतो, अण्णा म्हणतात की, "रांगोळी कोणी काढली का सुनबाई?" अवनी म्हणते, "मीच काढली अण्णा." आता लगेच ते म्हणतात, "हो का, वा वा, छान काढली." आणि मग
आणि मग बघा एपिसोड इथे संपून जातो. पण पुढचा प्रोमो बघून तुमचं पोट हसून हसून दुखणार आहे प्रेक्षकांनो. आता तो अण्णा आहे ना त्याच्या बहिणीसमोर शान मारत असतो बरं का आणि म्हणत असतो, वा माझ्या सुनेनं माझ्यासाठी चहा बनवला तर. अवनी अण्णाने एक चहाचा घोट घेतल्या घेतल्या विचारते पुढच्या प्रोमोत, अण्णा चांगला झाला का चहा? आता अण्णा मनात बोलत असतात, बापरे क्वार्टरपेक्षा कडू लागतोय हा चहा. पण अवनीला प्रेमाने उत्तर देतात, अगं फक्कड एकदम सुरेख झालाय चहा, मस्त झाला सुनबाई चहा, तू जा जा मी पितो चहा. आता त्यांची बहीण असते ना ती बाजूलाच उभी असते बरं का प्रेक्षकांनो. मजा येणार आहे उद्याचा भाग बघायला सुद्धा. कसा वाटला तुम्हाला आजचा हा एपिसोड माझ्या आवाजात कमेंट करून नक्की कळवा. आज अवनीने बनवलेला चहा आणि या सगळ्यांची फजिती मजा आली प्रेक्षकांनो. हे सगळे प्रसंग बघून छान वाटला आजचा भाग. चला तर मग भेटूयात उद्या पुन्हा एकदा बाईचा आशीर्वाद या मालिकेच्या नवीन एपिसोड रिव्ह्यू मध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरायचं नाही बरं का मंडळी. आणि आजच्या एपिसोडला नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळींना आपला हा रिव्ह्यू शेअर करायला विसरू नका. टेक केअर, धन्यवाद.